रामकृष्ण हरी. देहादी उपाधी किंवा देहापाठी कृतकर्मापोटी लपे जैसी किंवा बीजी जैसा वृक्षांतर्भूत राहे की तंतुत वस्त्रपण तैसी स्थूल धर्म सांडोनिया जेथे पंचमहाभूते धनुर्धरा सर्व प्राणीगणा सहवर्तमान सूक्ष्मत्व पावून लीन होती तया ते अव्यक्त ऐसे जाण पार्था. ऐक भेद आता इंद्रियांचे नाक डोळे जिव्हा त्वचा आणि कान पाच ऐसी जाण ज्ञानेंद्रिये करी बुद्धी सुख दुःखाचा निर्णय घेऊन सहाय्य पाचांचे या वाचा हात पाय शिष्ण आणि कुद जाण ऐसे भेद आणि कहे यासी कर्मेंद्रिय ऐसे देती नाव म्हणे कृष्णदेव ऐक पार्था. सर्व शरीरी या वसे धनंजया प्राणाची जी प्रिया क्रियाशक्ती तिचे याच पाच इंद्रियांच्या द्वारा होतसे वीरा येणे जाणे सांगितली ऐसे इंद्रिये दहाही आता मन तेही स्पष्ट सांगू. इंद्रिया बुद्धीच्या संधी ते जे फिरे रजोगुणाधारे चंचलत्वे मृगजळावरी भासती लहरी नातरी अंबरी नीलवर्ण तैसा देही भासे जयाचा आभास नाहीच जयास वास्तवता रज आणि रेत होनिया एक पंचभूतात्मक देह घडे मग वायू तत्व एक चिते देही दशविध होई स्थान भेदे देह धर्म बळे मग ते दहाही आपुलाल्या ठाई निवसता तेथे चांचल्य ते एकलेची राही म्हणून या घेई रजोबळ बुद्धीच्या बाहेरी अहंकारावरी थोर बळ धरी माझारीच वाया तया लागी मन ऐसे नाव ते तो सावयव कल्पनाच जयाची या संगे ब्रह्मा लागीसाच आली नसतीच जीवदशा सर्व प्रकृतीचे असे जे कमळ वासनेसी बळ मिळे जेणे अहंकारा लागी द्यावयासी भर राहे निरंतर तत्पर जे वाढवी इच्छेते चढवी आशेते आधार जे देते भया लागी जेणे चढे बळ अविद्ये लागून होय जन्मस्थान द्वैतांचे जे का इंद्रियांसी लोटी विषयात रची मनोरथ सवे मोडी संकल्प विकल्पे अखंड उदंड करी घडामोड सृष्टीची जेणे बंद केले बुद्धीचेही द्वार भ्रांतीचे कोठार होय जे का वायू तत्वाची या आतील जे सार तेची गा साचार मन जाण नको मानू बोल अन्यथा हे पार्था. ऐक भेद आता विषयांचे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध जाण पंचविध विषय हे गुरे ढोरे जैसी जाती भांबावनी कुरणी देखोनी हिरवळ तैसे याच पाच द्वारांनी साचार धावते बाहेर ज्ञान येथे मुखे स्वर वर्ण विसर्ग उच्चार हाताचा व्यापार देवकेव गुदशिष्णद्वारा मलमूत्र त्याग चालणे हा भाग चरणांचा कर्मेंद्रियांचे हे पाचही विषय क्रियेसी आश्रय तेची होती दहाही विषय ऐसे देखे देही. आता इच्छा तीही सांगू तुझ तरी जे भोग भोगेले आपण होता आठवण गोष्टींची त्या किंवा पडताची श्रवणी वृत्तांत होतसे जागृत वृत्ती जिका आणि इंद्रियांचा विषयांशी योग घडता सवेग उठावोनी कामाचा आश्रय घेऊनी जी राहे जेणे धावत आहे मन सदा करू नये तेथे करीती प्रवेश इंद्रिये अशेष जेणे योगे असे ज्या वृत्ती ते विषयांची गोडी जिच्यामुळे वेळी बुद्धी होय जाण त्या वृत्तीस इच्छा ऐसे नाव सांगत असे देव अर्जुना ते इच्छिल्या सारिखा विषय अर्जुना सर्वथा लाभेना इंद्रियांसी ऐसी स्थिती होता उपजे जी वृत्ती तिज नाव देती द्वेष ऐसे. आता जे का सुख तेची ऐसे जाण तयाचे लक्षण सांगू तुझ लाभता जे एक जीव सर्व काही विसरोनी जाई एका एकी काया वाचा मन निष्क्रिय होऊन देहाचे स्मरण लोपू लागे पांगुळ तो प्राण लाभता जे एक दुडावे सात्विक वृत्ती जेणे योगे सर्व इंद्रियांच्या वृत्ती झोपती एकांती हृदयाच्या काय सांगू फार जेथे जीवाप्रती होय आत्मप्राप्ती धनंजया तया स्थिती लागी सुख ऐसे जाण दुःखाचे लक्षण ऐक आता तरी सर्वथैव आत्मप्राप्ती वेळ व्यर्थ जे जीवन तेची दुःख कल्पनेच्या संगे नवे प्राप्त सुख एरवी ते देख स्वयंसिद्ध मनाचे सुस्थैर्य आणि चंचलता याची दोन वाटा सुख दुःखा आता धनंजया चैतन्य अलिप्त असे साक्षीभूत शरीरी जे
पायापासून या मस्तकापर्यंत नित्य जे जागृत देहा माझी मन बुद्ध्यांदिका करी टवटवीत तिन्ही अवस्थात पालटेना माया रूपवना वसंत जे साच वागे सारखेच जडाजडी तया चैतन्या ते चेतना तू जाण नवे अप्रमाण बोलणे हे जैसे राजा लागी निजदळ भार ठाऊक साचार नसताही तयाची आज्ञाच सर्वथा तू जाण करी निवारण परचक्र किंवा पौर्णिमेचा उगवता चंद्र सहजे समुद्र उचंबळे ना तरी लोहाते चाळविते साचे लोहचुंबकाचे सन्निधान लोकव्यवहार चालाया सकळ निमित्त केवळ भानू जैसा किंवा कासवीच्या पिलांचे पोषण होय स्तनावीण दृष्टीनच तैसी पार्था देही आत्म्याची संगती देही जडाप्रती सजीवत देई जडाप्रती सजीवत्व आत्मसत्तेसीच बोलती चेतना धृती विवंचना ऐक आता तरी महाभूता माझी परस्पर स्वभावता वैर दिसे स्पष्ट काय पृथ्वी लागी जिरवी ना पाणी पाण्याची आटणी तेज करी त्याची तेजासवे वायू घेई झुंज वायुसी सहज भक्षी व्योम सदा सर्वत्र असे ओतप्रोत परिजे अलिप्त सर्वाहुनी पंचमहाभूते ऐसी धनुर्धरा जी परस्परा साहतीना. जय जय रघुवीर समर्थ.